उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात सामील झालेल्या 6 खासदारांना लोकसभा सचिवालयानं वेगळ्या संसदीय समूहाच्या रूपात मान्यता दिली आहे। या निर्णयावर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले। हा निर्णय पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतला असल्यानं आपल्या बाजूनं निकाल लागणं अपेक्षितच होतं, तर जनतेनं आपल्याला विकासासाठी निवडून दिलं आहे आणि त्याच दिशेनं आपलं काम सुरू राहणार असल्याचंही ते म्हणाले। नाही, निकाल हा आमच्या बाजूनच लागणार होता, कारण कायद्याच्या चौकटीतच आम्ही हा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आम्ही 6 खासदार एकत्ररित्या बसलो, सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला, त्याच्यामुळं हा निर्णय आम्हाला अपेक्षितच होता। नाही, आता पुढचं तर मी काही सांगू शकणार नाही, कारण मी काय त्या बाकीच्या याच्यात नाही। आम्ही जे मंडळी आलेलं आहोत ते विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या मतदारसंघामध्ये जे काही विकासात्मक कामं रखडलेली होती ती पूर्णत्वास करण्यासाठी, कारण लोकांनी आम्हाला ज्या अपेक्षानं निवडून दिलं होतं, लोकांच्या अपेक्षासुद्धा होत्या की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, रेल्वेचे प्रकल्प आहे, मोठे प्रकल्प आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत। त्याच्यामुळं आम्ही सामूहिकरित्या या 6 खासदारांनी निर्णय घेतला आणि त्यांनी शिंदेसाहेबांनीसुद्धा त्यांच्या नेतृत्वात आम्हाला घेण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली आणि आम्ही सर्वजण त्या संजय राऊत साहेबांच्या टीका ह्या रोजच होत असतात, त्याच्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही, ते फार मोठे नेते आहेत। परंतु तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांना जी अपेक्षा आहे की शेवटी विकासात्मक कामाच्या बाबतीत निर्णय झाले पाहिजे। त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय केलं हे तुम्ही सर्व जनतेनं पाहिलेलं आहे।